नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे पूजाचं किचन। तर आजची आपली रेसिपी आहे लसूण मसाला भेंडी। त्यासाठी मी घेतल्या 7-8 भेंड्या धुवून त्या मी आता सुती कपड्याने चांगल्या पुसून घेणार आहे। त्याच्यानंतर त्यासाठी लागणारे साहित्य आहे जिरे, तिखट, कोथिंबीर, लसूण, कढीपत्ता आणि मीठ। आता आपण भेंडी कशी कट करायची ते बघूया। अशा पद्धतीने भेंडी बारीक कट करून घ्यायची। अशा पद्धतीने भेंडी बारीक कट करून घ्यायची। त्यानंतर मी धना पावडर आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट घेतला आहे। तर आता मी गॅसवर कढई ठेवून घेत आहे। अशा पद्धतीने लसूण कट करून घ्यायचं आहे। कढई चांगली गरम झाली आहे। आता मी त्याच्यात तेल टाकत आहे। आता मी याच्यामध्ये जिरे टाकणार आहे। त्याच्यानंतर आता मी याच्यामध्ये लसूण टाकत आहे। लसूण चांगला कलर येईपर्यंत परतून घ्यायचा। लसूण चांगल्यापैकी लाल झाला आहे। आता त्याच्यात मी कट केलेली बारीक कट केलेली भेंडी टाकत आहे। भेंडी पण मिक्स करून घेते। आता लसणामध्ये आणि जिऱ्यामध्ये चांगल्यापैकी मिक्स करून घेत आहे। याच्यावर 5 मिनिट आपण झाकण ठेवून घेऊया। कढईवर ठेवलेलं झाकण मी काढून घेत आहे। आपली भेंडी चांगली वाफून शिजलेली आहे। मी थोडीशी कट करून बघितली आहे। याच्यामध्ये मी आता 1 चमचा एक ते 1.5 चमचा लाल तिखट टाकत आहे। त्याच्यानंतर अर्धा चमचा गोड मसाला, त्याच्यानंतर अर्धा चमचा धना पावडर। आता मी मिक्स करून घेते। मसाले भेंडीत व्यवस्थित मिक्स झाल्यावर आणखी 5 मिनिट आपण याच्यावर झाकण ठेवून घेऊ। तर कढईवर ठेवलेलं झाकण काढून घेते। भाजी चांगली वाफली आहे। त्याच्यात आता मी शेंगदाण्याचा 1.5 चमचे कूट घालून घेत आहे। आता तो कूट मी भाजीत मिक्स करून घेत आहे। अर्धा चमचा मीठ घालून घेऊया। त्याच्यावरती कोथिंबीर टाकून घेत आहे। कोथिंबीर भाजीत व्यवस्थितरित्या मिक्स करून घेतली आहे। अशा पद्धतीने आपली लसूण मसाला भेंडी तयार झाली आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।